श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोले श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। श्री राधा रानी की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। सब संतन की जय। परम भागवत श्री ध्रुवजी महाराज यांच्या चरित्रामध्ये काल आपण ऐकलं होतं की संपूर्ण राजवैभव संपत्ती या सगळ्याचा त्याग करून हे सगळं काही नश्वर आहे या सगळ्या वस्तूमध्ये फसून भगवत चिंतन आपलं बाधा बनत आहे अशा प्रकारे सर्व संसाराला मिथ्या जाणून ध्रुव महाराज गेले। बद्रिकाश्रमामध्ये बसून त्यांनी ध्यान केलं, तपस्या साधना केली आणि त्याचबरोबर भगवान श्री वैकुंठ नायकाने विमान पाठवलं त्यांना घेऊन येण्याकरता। विमानामध्ये बसण्यापूर्वी त्यांनी परत एकदा ध्यान धारणा केली। विमानामध्ये बसणारच त्या विमानाचे जे दोन्ही द्वारपाल होते, एकाचं नाव आहे नंद, दुसऱ्याचं सुनंद। तर नंद आणि सुनंद यांनी ध्रुव महाराजांच्या मनामधली भावना ओळखली की ध्रुव महाराज विचार करतात की मी एकटाच कसा काय वैकुंठ लोकी चाललो, मी एकटाच कसा काय देवालोकी चाललोय। माझ्या आईनेही फार पुण्य केलेलं आहे, तर माझ्या मातेला देखील एक असं सुंदर विमान पाहिजे किंवा याच विमानामध्ये मी माझ्या आईच्या सोबतच बसेल। अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये भाव आला आणि तो भाव भगवान वैकुंठ नायकाच्या दूतांनी, विष्णू दूतांनी ओळखला की ध्रुव महाराजांच्या मनामध्ये काय आहे। त्यांनी तो भाव ओळखूनच लगेच ध्रुव महाराजांना सांगितलं की महाराज, तुमची आई जी आहे ती तुमच्या पुढे या विमानामध्ये चाललेली आहे, काळजी करू नका। अशा प्रकारे इथपर्यंत आपली गोष्ट झाली होती। याच्या पुढे आता ध्रुव महाराज
आपल्या आई समोर आहेत आणि पाठीमागे ध्रुव महाराज चाललेले आहेत. अवकाश लोकी त्या ठिकाणी सगळ्यांनी हे दृश्य बघितलं. काय बघितलं की ध्रुव महाराज जे आहेत परम भागवत आहेत, भगवान परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त, जे की आता पृथ्वीलोक पृथ्वीधाम सोडून कुठे चालले, देवाघरी चाललेले, देवलोकी चाललेले आहेत, विमानामध्ये बसून चाललेत. आणि अद्भुत अशी शोभा होती, परम दिव्य शोभा होती. बघा, जेव्हा कोणी भक्त, जेव्हा कोणी संत जर पृथ्वीलोक सोडतात ना, तेव्हा शोक केला जात नाही, दुःख केलं जात नाही, आनंद केला जातो, आनंदोत्सव. ध्रुव महाराज तर महान भक्त होते हो. त्यांनी जेव्हा विमानामध्ये बसून निघाले तेव्हा सगळ्या देव लोकांनी, देवता लोक जेवढे होते, इंद्र चंद्र कुबेर आदी सगळे एकत्र आले, सगळ्या अप्सरा एकत्र आल्या, सगळे गंधर्व एकत्र आले, सगळे जे काही देवलोकी राहणारे लोक आहेत ते सगळे एकत्र आले. आणि त्यांनी काय केलं, ज्यांची ज्यांची जी ड्युटी आहे त्यांनी सुरू केलं. गंधर्वांनी गायन सुरू केलं, वादन सुरू केलं, सगळीकडे अगदी वाद्य वाजायला लागले. संपूर्ण त्रैलोक्यामध्ये एकदम व्यवस्थित असा वाद्य सुवाद्य दुंदुभी आदी वाजायला लागलं. सगळीकडे आनंद झाला की ध्रुव महाराज विमानामध्ये देवाकडे चाललेले, विमानामध्ये बसून. आणि पहिली गोष्ट ही, आणि दुसरं म्हणजे सगळे देवता लोक आश्चर्यचकितही आहेत की असं जे विमान आहे ना, सगळ्यांकरता येत नाही बरं का, कुणाकरता पण ते विमान येत नाही. आणि विमानामध्ये बसायचा अधिकार कुणाचा आहे, मग ते फक्त भगवान परमात्म्याचे जे अनन्य भक्त आहेत, अनन्य सेवक आहेत, ज्यांनी जीवनामध्ये भगवत भक्ती सोडून दुसरं काही केलंच नाही, असे जे लोक आहेत फक्त त्यांच्याकरता हे विमान येतं. म्हणून संपूर्ण देवलोकामध्ये पुष्पवृष्टी होऊ लागली. सगळ्यांनी ध्रुव महाराजांना अगदी मनापासून स्तुती केली की धन्य आहे ध्रुव महाराज, धन्य तुमची भक्ती, धन्य तुमची माता, आणि धन्य तुमच्या ठिकाणी असलेली भगवान परमात्म्याच्या प्रती ही प्रीती अद्भुत आहे. हे पृथ्वीलोक धन्य आहे, ही पृथ्वी धन्य आहे की तुमच्यासारख्या एका राजाला ज्यांनी प्राप्त केलं ती पृथ्वी धन्य आहे. ज्या प्रजेवरती तुम्ही शासन केलं ती प्रजा धन्य आहे. ज्या ऋषीमुनींनी तुम्हाला आशीर्वाद दिला ते ऋषीमुनी सुद्धा धन्य आहेत. म्हणजे बघा, धन्यता फक्त अशी नाहीये जसं की आपल्याला भगवान परमात्मा भेटले ही आपली धन्यता आहे, तसंच एखादा परम भागवत भक्त भगवान परमात्म्याला भेटतो, त्याच्यामध्ये देवाला स्वतः धन्य असल्यासारखं वाटतं. म्हणजे बघा, मी केवढा मोठा धन्य आहे. भगवान परमात्मा हा विचार करतात की मी धन्य आहे की असे भक्त मला मिळाले. अशा प्रकारच्या या भक्तांचं काय वर्णन करायचं. सगळीकडून अगदी आनंद वातावरण आहे. ध्रुव महाराज आपल्या विमानामध्ये बसून वैकुंठ लोकाकडे प्रवास करतात. सगळे लोक त्या ठिकाणी स्तुती गातात. ध्रुव महाराज सगळ्यांना अभिवादन करतात, सर्वांना वंदन करतात, सर्वांचं स्वागत सत्कार स्वीकार करून त्या बदल्यात सर्वांना प्रेम देतात. आणि आता ध्रुव महाराज आपल्या आईसोबतच वैकुंठ लोकामध्ये भगवान श्री वैकुंठ नायकाचं दर्शन घेतात. तिथे पोहोचले, भगवान परमात्म्याची भेट झाली, दर्शन झालं. परमात्म्याने आज्ञा दिली की महाराज ध्रुव, ज्या बालपणामध्ये, ज्या बाल आयुष्यामध्ये लोक लहान लहान मुलांना खेळाप्रती, खेळण्यांप्रती लोभ असतो, खेळण्याप्रती मोह असतो. लहान लहान मुलांना काय पाहिजे असतो, खेळणं पाहिजे असतं. ते जेसीबी, ट्रॅक्टर, गाडी घोडी सगळं घेतील, पण खेळण्याच आहे. मोठ्या जेसीबीचं काय करायचंय त्यांना, ते मोठे ते म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं होतं हे आणायला, आम्हाला तर छोटं पाहिजे. कारण की त्यांना त्याच्यामध्येच मोह आहे. त्यांना काहीतरी खायला प्यायला चॉकलेट द्या आणि खेळलं द्या, बस त्याच्यामध्ये लहान मुलं खुश आहेत. आणि या सगळ्या बालस्तावत क्रीडासक्त ज्याला म्हटलेलं आहे ना, बाल्यकाळामध्ये क्रीडेमध्ये आसक्त असणारे सगळे समस्त चराचर मध्ये सगळे जीव आहेत. सगळे बालपणामध्ये खेळतात. सगळे प्राणी, पशु बरं का, पशु सुद्धा खेळतात. बालपणामध्ये त्यांच्या उड्या मारण्यावरून कळतं की अजून बालक आहे. जे छोटे छोटे वानर असतात ना, बंदर, ते जास्त उड्या मारतात. ते माणसाचे पिलं पण बघा, ते छोटे छोटे तर एवढं येडावानी करताय. छोटे छोटे कुत्र्याचे पिलं पण म्हणतात ना, ते डॉगी कप, ते छोटे छोटे असतात. तोपर्यंत खूप जास्त त्या ठिकाणी काय करतात, फार खेळतात. एकमेकांना मारतील काय, चावतील काय. हे सगळं जे उद्योग आहे ते कधी असतं, फक्त बालपणात. आपणही बालपणामध्ये काही काय उद्योग केले ते सगळे आता जमणं शक्य काहीही करणार नाही. आणि ज्या बालपणामध्ये व्यक्ती खेळ कूद मध्ये आसक्त असतो, त्या सगळ्या खेळांना सोडून,
खेळण्यांना सोडून हे ध्रुव महाराज भगवान परमात्म्याची भक्ती करायला निघाले, तपस्या करायला निघाले. एवढं मोठं अद्भुत यांचं हे वैभव. आणि ज्या 5 वर्ष वयामध्ये परमात्म्याचं त्यांना दर्शन झालं. असे महान भक्त ध्रुव जेव्हा वैकुंठाला आले, भगवान परमात्म्यालाही अपार आनंद झाला. भगवान परमात्मा म्हणतात की हे महाराज ध्रुव, देवाने भरपूर त्यांना त्या ठिकाणी आशीर्वाद दिलेला. आशीर्वचन देऊन भगवान परमात्मा सांगतात की महाराज तुम्ही आता जाऊन त्या ज्योतिष्मान चक्रामध्ये तुम्ही काय करा, विराजमान व्हा. त्याचं नाव सांगितले ज्योतिष चक्र. ज्योतिष चक्र म्हणजे जे ज्योतिष शास्त्र आहे ना, त्याच्यामध्ये जेवढे ग्रह नक्षत्र तारे आदी ज्यांचं वर्णन आहे बघा, संपूर्ण ग्रह किती ग्रह आहेत, ते प्रत्येक ग्रह कोणाकोणाच्या जवळ कोणता ग्रह आहे, तो कोणता ग्रह कसा फिरतो, किती फिरतो, कुठे फिरतो, कोणाभोवती फिरतो, या सगळ्या गोष्टींचं जे वर्णन आहे ते ज्योतिषशास्त्रामध्ये येतं. ते हे जे ज्योतिष चक्र आहे, ज्योतिष मंडळ आहे, तर तेच जे ज्योतिष चक्राच्या मध्यभागी जो ग्रह, जो तारा आहे, जो स्वतः त्या ठिकाणी चमकतोय, जो स्थिर आहे, तो फिरत वगैरे नाही, तो कोणाच्याही साठी कोणतीही काहीही कृती करत नाही, जो अच्युत आहे. बाकी सगळे तारे जातात येतात, परंतु हा जो तारा आहे तो स्थिर आहे, तो कुठेही जात नाही. आणि तेच ज्योतिष चक्राच्या मध्यभागी असणारा तारा म्हणजे ध्रुव आहे. आणि तेच ध्रुवासन महाभागवत ध्रुव महाराजांना मिळालं. भगवान म्हणतात की जसं आता इथे बघा नारदजी महाराज पुढे फार वर्णन करतात, म्हणजे सर्वांनी आपल्या आपल्या परीने स्तुती गायलेली आहे. तर इथे सांगितले की ज्योतिष चक्र जे आहे त्या चक्राच्या मध्यभागी ध्रुव महाराज अशी शोभा दिसतात. जसं की ते सांगितलं होतं मध्यंतरी एक उदाहरण, जसं खळं करता तुम्ही, त्या खळ्याच्या मध्यभागी जो खांब बांधलेला असतो, विसरले मी नाव, ते तिवा जे होतं, ते तिवा जशी मध्यभागी स्थिर असते आणि त्याच्या भोवती बैल फिरतात. तर बैल फिरत राहतील, परंतु तिवा कायमची स्थिर आहे. त्या तिवेप्रमाणे महाराज ध्रुव जे आहेत ते स्थिर त्या ज्योतिष चक्रामध्ये थांबले. आणि बाकीचे जेवढे ग्रह तारे आहेत हे सगळे त्यांच्या भोवती फिरतात. हे सगळे असे फिरतात जणू त्यांचे सेवक आहेत. मग त्याच्यामध्ये सगळे आले, सप्तर्षिगण सुद्धा आले, हे सगळे महाराज ध्रुवांच्या भोवती फिरतात. एवढा मोठा दिव्य अधिकार यांना मिळाला. असे महाराज ध्रुव अत्यंत दिव्य लोकामध्ये विराजमान झाले. आणि त्यांच्या विराजमान झाल्यानंतर त्या ठिकाणी देवर्षी नारद सुद्धा आता काय करतात, स्तुती करतात. स्तुती करण्यामध्ये त्या ठिकाणी 3 श्लोक दिलेले. आणि त्या 3 श्लोकाचं वर्णन असं केलंय की महाराज नारदजी जे आहेत सतत भ्रमण करता ते पोहोचले होते प्रचेतागण जे आहेत, त्या प्रचेतागण फार मोठा यज्ञ करत होते, त्यांचा यज्ञ चालला होता. आणि त्या यज्ञामध्ये महाराज नारदजी आले, आगमन झालं त्यांचं. आणि तिथेच त्यांनी त्या यज्ञामध्ये ध्रुव महाराजांची स्तुती परत 3 श्लोक गायले. 3 श्लोकामध्ये त्याचं वर्णन आहे. तर म्हणतात काय आहे ते, तर सांगतात नारद उवाच नूनं सुनीते पतिदेवताया स्तपः प्रभावस्य सुतस्य तां गतिं दृष्ट्वाभ्युपायानपि वेदवादिनो नैवाधिगन्तुं प्रभवन्ति किं नृपाः. तेव्हा नारदजी महाराज सांगतात की बघा, अत्यंत पतिपरायणा असणारी माता सुनीती, जिच्या गर्भामध्ये महाराज ध्रुव यांनी जन्म घेतला, अवतार घेतला आणि तपस्येद्वारे अमाप शक्ती संचित केली तपस्येद्वारे. आणि त्या तपस्येच्या संचित केलेल्या शक्तीच्या बळावरती त्यांनी 5 वर्षाच्या आयुमध्येच भगवान परमात्म्याची त्या ठिकाणी प्राप्ती केली, जी प्राप्ती थोर ऋषीमुनींना सुद्धा सहज शक्य नाही. अनेक ऋषीमुनी, वेदवादी ऋषीमुनी जेवढे आहेत, हे सगळे जेवढे तपस्या करतात, साधना करतात, युगापर्यंत वाट बघत बसतात की आता तरी देव येईल, आता तरी देव येईल. परंतु ध्रुव महाराजांना अवघ्या 6च महिन्यात देवाने दर्शन दिलं, तेही वयाच्या 5व्या वर्षी. असे आहेत हे ध्रुव महाराज. यम 5 वर्षो गुरुदार वाक्षरैहि. आणि माझं हे अहोभाग्य की जेव्हा ध्रुव महाराज वनामध्ये निघाले होते, तेव्हा गुरु रूपाने भगवान परमात्म्याने मला आज्ञा दिली की तुम्ही जाऊन त्यांना उपदेश द्या. मग
गुरुदार गुरुदार वाक्षरैः भिन्नेन यातो हृदयेन दूयता. वनामध्ये जे ध्रुव महाराज चालले होते तेव्हा मी उपदेश त्यांना दिला आणि त्या उपदेशाचं त्यांनी अगदी मनापासून काटेकोरपणे पालन केलं. हो, गुरु काय म्हणतील बघा, म्हणजे एखादे गुरु म्हणतील बघा मी शिकवलं म्हणून असं झालं, मी बोललो म्हणून तसं झालं, मी शिकवलं मी एवढे मार्क पडले एवढं असं झालं. म्हणजे असं होतं भौतिक गुरूंच्या लोकांचं चाललंय. आध्यात्मिक गुरु जे खरोखर स्वतः अध्यात्माच्या शिखरापर्यंत पोहोचले ते असं कधीच म्हणत नाही मी सांगितलं ना मी केलं म्हणून असं झालं. ते शिष्याकडे त्याचं श्रेय देतात, म्हणतात मी तर माझं सांगायचं काम केलं. काय म्हणतात ते, देवाने जशी आज्ञा दिली त्या प्रकारे मी तर सांगायचं काम केलं जे माझं काम होतं. परंतु बघा मी जे सांगितलं त्याचं त्याने काटेकोरपणे पालन केलं, याचं श्रेय त्याला जातं. हे आध्यात्मिक गुरु म्हणतात. जे गुरु स्वतः घेत नाही क्रेडिट ना मी केला, अजिबात नाही. गुरु म्हणतात, नारदजी म्हणतात की ध्रुव महाराजांनी मी ज्या उपदेशाचं त्यांना श्रवण करवलं होतं त्यांनी अत्यंत प्रयत्नातून त्याचं पालन केलेलं आहे. ते बघा क्षत्रबंधू ते क्षत्रिय वंशामध्ये अवतार घेतला, क्षत्रिय वंशकुळामध्ये आले बघा. आणि क्षत्रियांचं कसं स्वाभाविक रक्त गरम असतं, रक्त म्हणजे डोकं पण गरम असतं. म्हणजे रक्त गरम असलं की क्रिया पण तशाच होतात. अगदी त्यांच्या अंगामध्ये जणू काही काय असतं काय माहिती, त्यावेळेस ते सवार झालं की मग ते सगळं काही करून मोकळे होतात. आणि त्यावेळी जे आहे त्यांच्या मनामध्ये असा जो भाव उत्पन्न होतो, क्षत्रियांचा स्वाभाविक त्यांचा तो गुणधर्म आहे क्षत्रकर्म स्वभावज. कितीही लपवला तरी क्षत्रियाचा जो गुण आहे तो लपतच नाही. कितीही त्याला पांघरून घातलं कशाचंही तरीही स्वाभाविक जो आपल्या वर्ण व्यवस्थेचा गुणधर्म आहे. जसं एखादे ब्राह्मण आहेत, ब्राह्मण लोकांच्या ठिकाणी सहनशक्ती स्वाभाविक कमी असते. सहनशक्ती म्हणजे समजा एखाद्याला त्रास होतोय, एखाद्याचं समजा थोडं रक्त जरी पाहिलं ना त्यांना ते थरथर कापतील एकदम, ते बघून ते चक्करही यायला पडते. म्हणजे अशा प्रकारे त्यांच्या रक्तामध्येच ते गुण नाहीये. त्याच्यात जागी क्षत्रिय जर असेल तर काय वाटणार नाही, काय काय थोडं तर आहे, म्हणजे काहीही फरक पडणार नाही. स्वाभाविक वैश्य कर्म वैश्य लोकांच्या मध्ये सुद्धा स्वाभाविक जे कर्म आहेत व्यावसायिक बुद्धी, ती व्यावसायिक बुद्धी तिथे असते. मग तो वैश्य समाजाचा व्यक्ती कुठे गेला ना त्याने काही पण काम केलं तरी तो आपला बिझनेस माइंड सोडत नाही. म्हणजे आपल्या वर्ण अनुकूल जे काही गुण आपल्याला मिळालेले आहेत ते काहीही केल्या जात नाहीत. मग त्या ठिकाणी सांगितले की हे बघा हे तर क्षत्रिय होते, क्षत्रिय कुळामध्ये जन्म घेऊन सुद्धा त्यांचं इतक्या सहज मन लागते भक्ती भावनेमध्ये. नाही तर यांचं काय युद्ध करा, तोडा, मारा, काटा, पिटा, रक्ताचे पाठ व्हा. क्षत्रिय लोकांचे हेच काम आहे की नाही, प्रजेचं पालन करायचे, युद्ध करायचे. मग या सगळ्या कामामध्ये सुद्धा सहजासहजी भगवत प्रीती लागणं सोपं नाही. भगवान परमात्म्याप्रती मन एकाग्र होणं, एक योगी सारखं समाधिस्थ होणं सोपं नाही. समाधिस्थ होणे ब्राह्मण व्यक्तीलाच साजेसं आहे, ते त्यानेच करू जाणं. क्षत्रियाचे ते म्हणतात ना गुडघ्यात मेंदू असतो, ते लोक नाही करू शकत हे काम. मग हे जे काम आहे तरी सुद्धा बघा क्षत्रिय कुळामध्ये जन्म घेऊनही त्या ठिकाणी ध्रुव महाराज इतक्या सहज समाधीला जातात. कारण पूर्वजन्मीचे संस्कार असतात. पूर्वी ऋषिकुमार होते, ते ब्राह्मण होते पूर्वी. मग पूर्वजन्मामध्ये जे काही संस्कार होते ते सगळे त्यांचे तसेच्या तसे होते, फक्त जन्म त्यांना एका राजकुमाराचा मिळालेला. मग अशा प्रकारे षट्पंच वर्षो यदहो भिरल्पैहि, आणि असे हे राजा ज्यांनी 36,000 वर्षापर्यंत संपूर्ण भूमंडळावर राज्य केलं. आणि असं तसं राज्य केलं नाही, सगळ्या प्रजेला आनंदी ठेवलं, आपल्या प्रजेला आपल्या पुत्राप्रमाणे पालन केलं. अशा प्रकारे प्रसाद्य वैकुंठमवाप तत्पदम, आणि या सगळ्याच्या बळावरती पुण्य कीर्ती प्राप्त असणारे हे महाराज ध्रुव वैकुंठ पदाला प्राप्त झाले. भगवान परमात्म्याची त्यांनी अशी प्राप्ती केली जिथून कधीही च्युती नाही, जे कधीही येऊ शकत नाही परत, जे निरंतर स्थिर अत्यंत दृढ अशा परमात्म्याच्या ठिकाणी लीन झाले. अशा प्रकारे नारदजी महाराज याचं वर्णन करतात आणि 3 श्लोकामध्ये पुढे थांबतात. याचं वर्णन पुढे मैत्रेय ऋषी विदुर महाराजांना करतात की महाराज खरंच ध्रुव महाराजांची कथा अद्भुत आहे. बघा आतापर्यंत आपण जेवढ्या कथा ऐकल्यात ना एका नंतर एक ही रंगत चाललेली कथा आहे. बघा जेवढ्या कथा आपल्याला पाहायला मिळतील श्रीमद भागवतामध्ये रंगत चाललेल्याच कथा सध्या क्रमाने असतात.
सुरुवातीपासूनच भक्तीचे उदाहरण आपण ऐकले आणि असे एक एक भक्तीचे उदाहरण आता पुढे ऐकायला मिळतील की आश्चर्य वाटेल की यांची भक्ती झालीच कशी, याला सुद्धा भक्ती म्हणतात का. असाच करत करत जेव्हा दशम स्कंधामध्ये जातो ना, तिथे गोपिकांची भक्ती पाहायला मिळते. कशा प्रकारे त्यांनी देवावर प्रेम केलं, कशा प्रकारे त्यांची भक्ती देवाला समर्पित केली, याचे एक अत्यंत दिव्य उदाहरण तिथे पाहायला मिळेल. पराकाष्ठा, त्याच्यापेक्षा मोठी भक्ती कुठे पाहायला भेटणार नाही. त्या भक्तीची पराकाष्ठा जिथे दशम स्कंधात पाहायला मिळेल. हा सगळा चढता क्रम आहे भक्तांची उदाहरणं. आणि याच्यामध्ये ध्रुव महाराजांचं हे जे कथानक आहे अत्यंत अद्भुत आहे. आणि या कथानकाला जो कोणी व्यक्ती निष्काम अंतःकरणाने श्रवण करेल, तर श्रवण कधी करायचं सांगतात, पवित्र कीर्ती ध्रुव महाराजांचं या महान चरित्राचं श्रवण करावं. कधी करावं तर सांगतात की त्या ठिकाणी वर्णन आले की पौर्णिमेच्या दिवशी करावं, अमावस्येलाही करावं, द्वादशी आहे, श्रवण नक्षत्रामध्ये करावं, तिथी क्षयाच्या दिवशी करावं, म्हणजे तिथी घडते ना ज्या दिवशी तेव्हाही करावं, व्यतिपात येतात आणि संक्रांतीच्या दिवशी अथवा रविवार, अशा प्रकारे हे वर्णन केलेलं. या दिवशी जो कोणी भक्त निष्ठावान याला भक्तिपूर्वक यथावत श्रवण करेल, त्याला त्या परमात्म्याची ती निर्मळ भक्ती प्राप्त होऊन जाईल. बघा आता दुसरं प्राप्त व्हायचं काय शिल्लक आहे. आपण तो धनधान्याने संपन्न होईल, सुख समृद्धीने संपन्न होईल, त्याच्याकडे सगळं छान छान होईल, प्रॉब्लेम सुटतील सगळे. हे बरं काय सांगायची गरज आहे. हे बरंच प्रॉब्लेम सुटला जरी तो काही कायमचा सुटलाय का. धनधान्य मिळालं तरी ते काही कायमचं आहे का. मग असं शाश्वत सुख मिळाल्यानंतर या छोट्या छोट्या सुखाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. हे मिळेल की नाही. मग शाश्वत सुख मिळाल्यानंतर बाकीकडे काय म्हणून लक्ष द्यायचे. हे मिळो अथवा न मिळो, भगवान परमात्म्याची भक्ती मिळते यापेक्षा आणखी उपलब्धी काय आहे. म्हणून ती उपलब्धी अत्यंत महत्वाची आहे. अशा प्रकारे या ठिकाणी मैत्री ऋषी आपल्या ज्या ठिकाणी श्रवण करतात विदुर महाराज, त्यांना याचं झालं का बरोबर. अशा प्रकारे परम महाभागवत महाराज ध्रुव यांचं हे चरित्र या ठिकाणी संपन्न झालं. बोले श्री ध्रुव महाराज की जय. याच्यानंतर आता हा जो अध्याय या ठिकाणी 12वा अध्याय संपला, चतुर्थ स्कंधाचा 12वा अध्याय संपला. आता 13वा अध्याय या ठिकाणी सुरुवात होते. तर इथे प्रश्न आला, जसं विदुरजी महाराज अत्यंत ध्यान देऊन ऐकतात बरं का, इतकं ध्यान देऊन एकाग्र चित्त होऊन ऐकतात की त्यांना तत्काळ प्रश्न आला की महाराज ठीक आहे, ध्रुव महाराजांचं चरित्र पूर्ण झालं, आता याच्यामध्ये मला काहीही प्रश्न नाही. तथापि तुम्ही आता एक नाव आता घेतलं होतं. काय नाव घेतलं म्हणजे नारदजी महाराज प्रचेता गणांच्या यज्ञामध्ये जाऊन काय करत होते, ध्रुव महाराजांची स्तुती गात होते. तर हे प्रचेतागण आहेत कोण, यांचं नाव भागवतामध्ये पहिल्यांदा ऐकलेलं आहे. आतापर्यंत तुम्ही यांच्याविषयी काही सांगितलं नाही. प्रचेतागण आहेत कोण, हे कोणाचे वंशधर आहेत आणि यांनी यज्ञ कुठे केला होता आणि का केला होता, याचं काय प्रयोजन आहे. मग अशा प्रकारे नारदजी महाराज तिथे का गेले आणि तिथे त्यांनी जाऊन कशा प्रकारे त्यांनी हे वर्णन करायला सुरुवात केली. आणि बरं एवढंच नाही, ध्रुव महाराजांचे इथपर्यंतच वर्णन आहे असं नाही, यांच्या नंतरची जी त्यांची पिढी आहे त्यांच्या पिढीमध्ये असं कोणी भक्त झालं की नाही याचंही वर्णन मला ऐकायचंय. फक्त ध्रुव महाराजांचं नकोय, त्यांच्या नंतरच्या पिढीचंही वर्णन ऐकायचंय. अशा प्रकारे जिज्ञासा व्यक्त केली आणि या जिज्ञासेपोटी त्या ठिकाणी मग आता मैत्रेय ऋषी जे आहेत त्यांनी सांगायला सुरुवात केली. म्हणतात महाराज हे विदुरजी काय आहे की महाराज ध्रुव जेव्हा निघून गेले कुठं वनाला, जेव्हा ते वनाला गेले आणि राज्य कोणाला दिलं होतं, त्यांनी आपली जी दुसरी पत्नी आहे तिचा जो सगळ्यात मोठा मुलगा आहे उत्कल नाव आहे, सगळ्यात मोठा मुलगा हा आहे उत्कल आणि त्याला राज्य दिलं होतं. परंतु जो उत्कल आहे तो स्वाभाविक जन्मतः वैराग्यवान, त्याला कोणत्याही विषय भोगाप्रती आसक्ती राहिलेली नाही. निरासक्त वृत्तीमध्ये हा जो आहे निरंतर आत्म्यामध्ये विशुद्ध परमात्म्यामध्ये निरंतर राहणारा आहे, त्या बोध रसामध्ये डुबणारा आहे. असा जो उत्कल जो निरंतर आपल्या आत्मचिंतनामध्ये तल्लीन असल्यामुळे या सगळ्या भौतिक वस्तू नश्वर आहेत, मिथ्या आहेत, माईक आहेत, या गोष्टीचं पुरेपूर भान ज्याला झालेलं आहे
अगदी बाल्यकाळापासून जन्मतःच त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये ते आपल्या वडिलांकडूनच आलेले सगळे गुण होते. आणि मग त्यांनी जसं वडिलांनी राज्य दिलं तसं त्यांनी ते राज्य सोडून दिलं. म्हटले मला हे काही नको. त्यांनी घेतलंच नाही. ते त्याग केला त्या सगळ्याचा आणि पुढे निघाले. ते वनाला निघून गेले. मग ते जसं वनाला गेले तर कसं गेले तर असं एका वेड्यासारखं रूप घेतलं. ना ते व्यवस्थित कपडे घालत होते, ना कोणाला भेटत होते, ना कोणाशी बोलत होते. कुणी सहज बोललं, रानरान जरी घातलं तरी त्याला काहीही बोलत नव्हते. मग सगळ्यांनी हे ठरवलं की हे पागल झालेलं आहे. सगळे मंत्री लोक जेवढे म्हटले अरे निदान आपण एखादा शब्द बोलते महाराज तुम्ही कुठे चालले एवढं जर विचारलं तर सांगायला हरकत काय. पण तरी त्यांनी काही कोणाचं ऐकलं नाही. कळत सगळं होतं, ऐकत सगळे होते, परंतु त्यांनी कधी कोणाशी संश्लिष्ट राहण्याचं वृत्ती ठेवलीच नाही. सगळ्याला त्याग करून निघाले. सर्वांना वाटलं की हे पागल झाले म्हणून त्यांना सोडून दिलं. आणि त्याच्यानंतर यांचा जो छोटा भाऊ आहे, भ्रमीचा जो पुत्र आहे, त्यांचं नाव आहे वत्सर. तर त्या वत्सराला त्या ठिकाणी काय बनवलं, राजा बनवलं. आणि राजा बनवून त्या वत्सराने आता त्या ठिकाणी आपलं राज्य सांभाळायला सुरुवात केली. वत्सर देखील अत्यंत धर्मात्मा राजा होते. आणि त्यांचा विवाह झाला त्या ठिकाणी स्वरवीर्थी नावाची त्यांची पत्नी. तिच्यापासून त्यांनी पुष्पार्ण, तिग्मकेतू, ईश, ऊर्ज, वसु, जय अशा प्रकारच्या 6 पुत्रांना जन्म दिला. यांच्यापैकी सगळ्यात मोठा मुलगा जो आहे त्याचं नाव आहे काय, पुष्पार्ण. आता बघा हे सगळं लक्षातच राहील असं नाही, पण जेवढं शक्य आहे ना तेवढं लक्षात ठेवा. ध्रुव महाराजांचा वंश बघा. स्वयंभू मधूनचा मुलगा कोण, उत्तानपाद राजा. उत्तानपादांचा मुलगा ध्रुव महाराज. ध्रुव महाराजांचा मुलगा वत्सराचा मुलगा पुष्पार्ण. तर जे पुष्पार्ण आहेत त्यांचा विवाह झाला देवी प्रभा आणि दोषा अशा 2 पत्नी होत्या त्यांच्या. प्रभा एक आणि दोषा एक. या दोघींनाही पुत्र झाले. तर त्यांचे 3 पुत्र होते प्रत्येकी. त्यांचे नाव आहेत सांगितले प्रातः, माध्यंदिन आणि सायं. जी वेळ आहे ना, प्रातः काळ, मध्यान्ह काळ आणि सायंकाळ. तर हे जे 3 पुत्र आहेत ते कोणाचे आहेत तर सांगितलं पुष्पार्ण महाराजांचे प्रभापासून झालेले 3 मुलं. त्याच्यानंतर दुसरी जी पत्नी आहे दोषा, तिच्यापासून त्यांचे 3 मुलं झाले. त्यांचे नाव आहेत क्रमशः प्रदोष, निशीथ आणि विष्ट. हे सुद्धा मुहूर्तच आहे. मग अशा प्रकारे या तिघांना त्या ठिकाणी जन्म दिला. यांच्यामध्ये जो विष्ट आहे याला राजा बनवण्यात आलं. दोषेचा जो मुलगा आहे विष्ट, आणि तो विष्ट जो आहे त्याची जी पत्नी आहे तिचं नाव पुष्करिणी. पुष्करिणी पासून सर्वतेजा नावाचा मुलगा झाला. सर्वतेजा यांचा विवाह झाला आकुती सोबत. आकुतीचा त्या ठिकाणी आकुतीपासून त्यांना चक्षु नावाचा मुलगा झाला. तर हे जे चक्षु आहे ते काही एकटेच झाले नव्हते, त्यांच्यामध्ये पण अनेक पुत्र आहेत. त्याचं वर्णन पण आलेलं आहे, पण प्रत्येकाचं वर्णन करत बसण्या इतका वेळही नसतो आपल्याकडे आणि एवढं शक्यही नाहीये. तर मग जे चक्षु आहेत त्यांना राजा बनवलं गेलं. तर आता यांच्या नावापासून एक त्या ठिकाणी मन्वंतर प्रारंभ झालं. आतापर्यंत चाललं होतं हे स्वयंभू मन्वंतर. स्वयंभू मनुपासून सुरू झालेलं हे पहिले मनु, स्वयंभू मनु. आता दुसरे मनु जे आहेत ते चक्षु जे आहेत ते मनुच्या स्थानावर उभे राहिले, बसले. त्यांचं नाव आहे मनु, चक्षु मनु. म्हणून त्या ठिकाणी मन्वंतराचं नाव पडलं चाक्षुष मन्वंतर. काय नाव आहे, चाक्षुष मन्वंतर. तर या चाक्षुष मन्वंतरामध्ये मनु महाराज हे राजे आहेत. त्यांची जी त्या ठिकाणी स्त्री आहे, त्यांची जी पत्नी आहे तिचं नाव होतं नडवला. नडवला जी आहे त्यांची पत्नी, त्यांच्यापासून त्यांना पुत्र झाले पुरु, कुत्स, त्रित, द्युम्न. त्यानंतर सत्यवान, रित, व्रत, अग्निष्टोम, अतिरात्र, प्रद्युम्न, शिबी. त्यानंतर उल्मुख. अशा प्रकारचे 12 अत्यंत सात्विक गुण असणारे मुलं झाले. किती, 12. आणि सगळे सात्विक होते. अत्यंत सत्वशुद्ध वृत्तीमध्ये भगवान परमात्म्याचे भक्त होते सगळेच्या सगळे. अशा प्रकारे हे झाले. यांच्यानंतर हे जे आहेत 12 पुत्रांपैकी सगळ्यात छोटा उल्मुख याला राजा बनवलं. आणि हा जो उल्मुख आहे त्यांची पत्नी तिचं नाव आहे पुष्करिणी. पुष्करिणी पासून त्यांना 6 मुलं झाली. त्यांचे नाव आहेत अंग, सुमना, ख्याती, क्रतु, अंगिरा आणि गय. अशा प्रकारचे हे 6 मुलं. त्यांच्यापैकी सगळ्यात मोठा मुलगा होता अंग. तर हा जो अंग आहे याला राजा बनवण्यात आलं. तर अंग महाराज जे आहे
त्यांची पत्नीचं नाव होतं सुनीता आणि या सुनीता पासून त्यांना एक पुत्र झाला, त्याचं नाव आहे वेन. हा अत्यंत क्रूर होता. बघा इथून हे क्रूर वंश त्या ठिकाणी ऐकायला मिळाला. आतापर्यंत ध्रुव महाराजांच्या वंशामध्ये सगळेच्या सगळे कोण होते? भक्त होते, सात्विक होते. पण आता वेन आला, हा क्रूर कर्मा होता. तर त्या ठिकाणी हे क्रूर कर्म करणारा पुत्र कोणाच्या घरी? अंग महाराजांच्या घरी कसा काय आला? अशा प्रकारे प्रश्न कोणी विचारला? विदुर महाराजांनी. महाराज म्हणतात की असं कसं शक्य झालं? हे अंग महाराज तर धर्मात्मा आहेत, स्वतः शास्त्रसिद्ध आचरण करतात, धर्म मर्यादा पालन करतात, प्रजाहित दक्ष आहेत, दयाळू आहेत, कृपाळू आहेत, परमात्म्याचे भक्त आहेत. असं सगळं असताना त्यांच्या घरी एवढा क्रूर कर्म करणारा पुत्र कसा काय जन्माला आला? असा प्रश्न विचारला असता त्या ठिकाणी आता मैत्री ऋषी सांगतात की महाराज काय झालं ते? म्हणतात यांची जी पत्नी होती, महाराज अंग यांची जी पत्नी होती ती मृत्यूची मुलगी होती. मृत्यू जो आहे अधर्म आहे. एखाद्याचा जीव घेणं म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का? सगळ्या चराचराचा जो जीव घेतो तो मृत्यू देवता, त्या मृत्यूची मुलगी आहे. तिचं नाव काय सांगितलंय? तर तिचं नाव त्या ठिकाणी सुनीता. अंग महाराजांची पत्नी सुनीता ही मृत्यूची मुलगी आहे, पापाची मुलगी आहे, साक्षात पापाचीच मुलगी. तिच्यामध्ये सुद्धा स्वाभाविक पित्याप्रमाणे पापमय असे गुण असतात आहेत. म्हणून त्या ठिकाणी त्यांचा जो पुत्र झाला तो वेन आहे आणि तो सुद्धा स्वाभाविक बालपणापासूनच पापमय आचरण करणारा होता. तर याचा जन्म जो आहे याची पण एक फार मोठी कथा आहे. सांगतात की महाराज अंग जे आहे त्यांना काही संतान नव्हतं, तरीही काहीही प्रकारची आपत्ती किंवा कोणत्याही प्रकारचं दुःख मनामध्ये न ठेवता ते आपल्या कार्यामध्ये निरंतर राहत होते. कारण त्यांनी आपल्या प्रजेला संतान समजलं होतं ना. मग एकदा महाराज अश्वमेध यज्ञ करायला लागले. अश्वमेध यज्ञ एक राजाला दिग्विजय मिळवण्याकरता अश्वमेध यज्ञ केला जातो, ज्याच्यामध्ये घोडा असतो. जो घोडा त्या यज्ञाचा घोडा असा सोडला जातो आणि यज्ञाचा घोडा जर पृथ्वीवर जिथे जिथे सोडला त्याच्या कपाळावर असं लिहिलेलं असतं काय की हा अश्वमेध यज्ञाचा घोडा आहे आणि हा या राजाने सोडलेला आहे. तर ज्या राज्यामधून हा घोडा जाईल त्या राज्याने या राजाचं त्या ठिकाणी शरणागती स्वीकारावी आणि जर शरणागती स्वीकारता येत नसेल तर युद्धाची चुनौती स्वीकारावी. अशा प्रकारे त्या घोड्याच्या कपाळावर लिहिलेलं. मग हा जो घोडा आहे तो राज्यामध्ये इकडे तिकडे फिरत राहणार आणि ज्या राज्याने त्या घोड्याचा सन्मान केला, सत्कार केला, त्याची पूजा केली, समजायचं की या राज्याने या राजाची त्या ठिकाणी शरणागती स्वीकारली. मग ते म्हणतात ना शरणागती स्वीकारली म्हणजे काय, हे पण त्यांचंच झालं. राजा तुम्हीच दिसले पण शेवटी काही झालं तरी केंद्र त्यांचं आहे, म्हणजे मोठे ते आहेत. अशा प्रकारे हा अश्वमेध यज्ञाचा घोडा असतो. तर हा जो अश्वमेध यज्ञ आहे फार मोठा यज्ञ आहे, एका चक्रवर्ती सम्राटाकरता फार मोठा यज्ञ आहे. मग अशा प्रकारे हा यज्ञ महाराज अंग नियोजन करतात. यज्ञ त्या ठिकाणी अत्यंत सुंदर प्रकारे चाललेला आहे आणि सगळे ऋत्विक लोक त्या ठिकाणी मंत्र म्हणतात, अगदी प्रेमाने अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने मंत्र म्हणून आहुती देतात. पण त्यांनी बघितलं, यज्ञमध्येच थांबवला आणि यजमानांना सांगतात की महाराज तुम्ही जो यज्ञ करताय हा यज्ञ सफल होत नाहीये. काय झालं, काय समस्या झाली? म्हणतात आम्ही जे काही मंत्र म्हणतोय अत्यंत शास्त्रशुद्ध आहे. दुसरी गोष्ट, यज्ञामध्ये आहुती टाकली जाते ज्या गोष्टीची, त्या आहुतीमध्ये असणारं सगळं काही द्रव्य अत्यंत शुद्ध आहे. अत्यंत प्रेमाने प्रयत्नपूर्वक तुम्ही याला त्या ठिकाणी एकत्रित केलेलं आहे. आणि महाराज बघा तुम्ही स्वतः सत्वशुद्ध आहात, शिवाय आम्ही सगळे ऋत्विज लोक जेवढे आहोत ना आम्ही सगळे सुद्धा नियमाचं व्रताचं पालन करणारे आहोत. आम्ही असे तसे ब्राह्मण नाही आहेत. शक्तिशाली मंत्र म्हणून त्या ठिकाणी आमच्यामध्ये एक स्वाभाविक शक्ती आहे जिच्या बळावरती साक्षात देवतांनी यावं आणि हाताने घास ग्रहण करावा. परंतु असं होतच नाहीये. एवढं असूनही तुमची जी आहुती आहे ती निष्फळ जाते. देवता लोकांना मिळतच नाहीये, देवता लोक येतच नाहीये. एवढं आवाहन करूनही देवता आले नाही आणि त्यांनी त्या ठिकाणी स्वतःचा भाग स्वीकार केलेला नाही. हे का होतंय असं, याचं काय कारण आहे? तेव्हा महाराज यजमान जे आहेत महाराज अंग, ज्याचं बघा व्रतामध्ये मौन पाळलं जातं बरं का. काही झालं तरी मौन तोडायचं नाही, मौन उठायचं नाही, बोलायचं नाही, कोणासोबत कोणाकडे बघायचं पण नाही. याला तर अनुष्ठान म्हणतात ना. या अनुष्ठानामध्ये आपलं चालतं पूजा करते. काय चालतं पूजा करताना?
हा अच्छा हो हो बघा तुमचे अनुभव केवढे छान, मला ती कल्पना पण नव्हती. दूध ओतून चालले, आणखी भाजीवाली आलीये, आणखी दरवाजात कुणीतरी आलंय, आणखी बाळ रडते, पोरं खेळते, काय काय सगळं उद्योग असतो याच्यामध्ये. पूजा करताना मौन पाळलं पाहिजे. कशाही परिस्थिती काही येऊ द्या मौन. दूध झाले जाऊ द्या, मग तुमचं तिकडे ध्यान आहे का इकडे ध्यान नेमकं आहे कुठं? हा पूजा करतायत ना, मंत्र जप करतायत ना, जर काही अनुष्ठान व्रत करतायत, पारायण वाचतायत, मौन पाळायचं, बोलायचं नाही मध्ये मध्ये. याचा व्रताचा एक नियम आहे, बोलायचं नाही. आणि शक्य असल्यास उठायचं सुद्धा नाही. शक्य असल्यास काय शक्य करायचं ते, उठायचंच नाही. या नाही पण तुम्ही म्हणणार मध्ये मध्ये उठायचं नाही म्हणजे आमची गुडघे काम करत नाही म्हणून आम्ही करणारच नाही. चला उठा तुझं मध्ये मध्ये पण करा, नाही तर लगेच पळकाट मिळाली असंही नाही, पण हा करा काय हरकत नाही पण करा. मध्ये बोलू नका ना, तोंडाने काय आहे काय काम आहे, बोलू नका, बस एवढं व्रत पालन करा. तर तेव्हा यजमान जे आहेत महाराज अंग ते विचार करतायत की आता अनुष्ठान चाललेलं आहे, याच्यामध्ये अनुष्ठान काही सफल होत नाही, पण अनुष्ठान सफल व्हावं याच्याकरता उद्योग केला पाहिजे. म्हणून त्यांनी हात जोडून प्रणाम केला अग्निदेवतेला. आणि पुढे त्या ठिकाणी जे सदस्य बसलेले होते, म्हणजे मंत्र म्हणणारे जे ऋत्विज लोक आहेत त्यांच्याच पैकी हे सदस्य असतात. तर हे सदस्य बसलेले होते, त्यांना प्रार्थना केली, प्रणाम करून प्रार्थना केली. म्हणजे महाराज ठीक आहे अनुष्ठान चाललंय पण मला मौन तोडावं लागेल, कारण की यज्ञ सफल होत नाही. याचं काय कारण आहे, कृपा करून तुम्ही मला सांगा, त्याचं निराकरण करेल. अशा प्रकारे जेव्हा महाराज म्हणतायत तर त्या ठिकाणी आता सदस्य लोकांनी सांगितलं की राजा असं आहे की तुमचा कुणीही पुत्र नाही, आणि सांगितले ज्यात पुत्र कृष्णकेशी त्याच यजमानाला यज्ञ करायचा अधिकार आहे. ज्याला कुणीतरी मुलगा आहे, पुत्र आहे, ज्याला पुत्रच नाहीये त्याला यज्ञ करण्याचा अधिकार नाही. हे पहिलं कारण सांगितलं. दुसरं म्हटलं कृष्णकेशी म्हणजे काळे केस पाहिजे ज्याचे, म्हणजे अजून केस पांढरे झालेले नाही, केस काळे पाहिजे, म्हणजे कलर लावून नाही बरं का, ओरिजिनल काळे केस पाहिजे, आणि ज्याला पुत्र पाहिजे असा व्यक्ती यज्ञ करू शकतो. आणि महाराज अजून तुमचा काही संतानच नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही पहिल्यांदा एक काम करा, अश्वमेध यज्ञ करू नका, तुम्ही पुत्र कामेष्टी यज्ञ करा. पुत्र कामना आहे अशा प्रकारे अग्निदेवताला प्रार्थना करा, यज्ञ करा. महाराजांनी यज्ञ केला आणि त्या यज्ञ कुंडामधून अत्यंत दिव्य पुरुष एक बाहेर आला. दिव्यता होती त्यांच्यामध्ये, त्यांच्या संपूर्ण शरीरावरती अत्यंत दिव्य तेज प्रकाशित होतं. मुखमंडलावरती अपार आभा होती, कानामध्ये अत्यंत दिव्य सोन्याचे कुंडळ घातलेले, संपूर्ण शरीर अत्यंत सुवर्णमय. अशा प्रकारे अग्निदेवता त्यातून प्रगट झाले. आणि महाराजांनी प्रार्थना केली की महाराज पुत्र. तेव्हा महाराज म्हणते हा तेवढ्यासाठी झालाय. ते अग्निदेवता प्रसन्न झाले. हातामध्ये एक पात्र होतं, त्यामध्ये खीर भरलेली होती, आणि ते खिरीचं पात्र राजाकडे दिलं आणि म्हटले ह्या खिरीचं सेवन करा, तुम्हाला पुत्र होईल. अशा प्रकारे पुत्र कामेष्टी यज्ञ झाला. त्या खिरीचं त्या ठिकाणी पात्र घेतलं. महाराजांनी स्वतः त्या खिरीचा वास घेतला आणि आपल्या पत्नीला दिलं, म्हणे खा बाई, आणि आता पुत्र होईल आपल्याला. अशा प्रकारे त्या खिरीच्या प्रसादातून राजाला त्या ठिकाणी संतान झालं, एक मुलगा झाला, ज्याचं नाव काय ठेवलं, वेल. आणि हा जो मुलगा होता बाल्यकाळापासून जन्म झाला तसा तो क्रूर होता, स्वाभाविक क्रूर होता. बघा म्हणजे होत नाही एवढे खटाटोप करून झालं ते पण असंच झालं, एवढं उद्योग करून झालं. उद्योग तर तसे सगळ्यांनाच आहेत, थोडे फार तर नाही झालं तरी ज्यांना सहज होतं ना, लहान ज्यांना सहज अत्यंत सहज मुलं होतात ते काही सहज होत नाही. तुम्ही विचार करा बरं किती त्रास आहे त्याला. तुम्ही म्हणजे एक खरंच आईचं फार कौतुक वाटतं मला. कधी कधी विचार येतो की आपले सगळं आपण केवढे भाग्यशाली होतो. त्या आईचं तुम्ही धन्यता माना जिने आपल्याला जन्माला घातलं. आपण सगळे कोणत्या तरी आईच्या गर्भामध्ये वाढलो, 9 महिने ज्या आईने गर्भामध्ये ठेवलं, जन्माला घातलं, त्यानंतर लालन पालन केलं, भरण पोषण केलं आणि वरून संस्कारही लावले. त्या आईचे केवढे मोठे उपकार आहेत, किती मोठे उपकार आहेत की आपल्याला जन्माला घातलं नाही. सगळ्यांना कुणी पण असं नाही, एवढे भगवान पण आले, संन्यासी लोक पण आले, सगळे आईलाच आधार घेऊन आलेले आहेत. म्हणजे विचार करा ती आईच्या मध्ये केवढी मोठी अपार सहनशक्ती आहे, एवढा त्रास सहन करते. म्हणजे सगळं काही असं कष्टप्रद आहे, इथे तर थोडे जास्तच कष्ट आहे. एवढे कष्ट घेऊन पुत्र जन्माला घातला आणि तो शेवटी असा कुकृत्य करणारा होता. काय 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 कुकृत्य केले त्यांनी, अत्यंत
वनात जाऊन ते मित्रांना मारत बसायचा. बरं, तिथे जेवढे वनवासी लोक असतात ना, त्या वनवासी लोकांचे जेवढे जेवढे लहान लहान पोरं आहेत ना, त्या सगळ्यांना मारूनच टाकायचा. अशा प्रकारे अति क्रूर कर्म करणारा हा अत्यंत बालपणापासूनच त्याचा स्वभाव फार विचित्र होता. हो, एखाद्याला ते सहज साधं मारतच नव्हता, सरळ मारूनच टाकत होता. एखादी झापड मारलेली गप्प बसला असं होतच नव्हतं, ते डायरेक्ट जीवच घ्यायचा. अशा प्रकारे हा वेल अत्यंत क्रूर होता. फार समजावलं. महाराज अंग जे आहे ते म्हणतात की अरे रे 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 रे, मी तर विचार करतो, म्हणजे ते म्हणतात ना, असं काही नव्हतं ते बरं होतं ना. म्हणजे असे लोक बरेच म्हणतात, बरं असे पोरं होण्यापेक्षा वांज राहिलेलं बरं, निपुत्र राहिलेलं बरं, नाही झाले असते तर बरं झालं असतं. काय बुद्धी सुचली आणि आम्ही हा उद्योग करून बसलो, असं बरेच लोक म्हणतात. आणि बरेच म्हणजे म्हणलेच बरं, आमच्या जवळ बरेच लोक म्हणले. म्हणून माहित नाही आपल्याकडे किती पद्धत आहे, पण फार ही विकृती आहे. तसंच महाराजही म्हणतात, अरे रे काय झालं, हे नसता पुत्र झाला तर बरं झालं. तरी पण शेवटी ते विचार करतात, त्यांनी बरं झालं, पुत्र झाला, तो पण कुपुत्र झाला आहे तर आणखी चांगलं झालं. कसं काय चांगलं झालं? बघा, भक्त लोक जे आहेत ना, भगवंताचे भक्त, ते किती खराब वस्तूमधूनही चांगलं शोधून काढतात. ते म्हणाले, वा 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 देवा, फार कृपा झाली तुझी, असा पुत्र दिला की याच्यामध्ये माझं मन कधी अडकणारच नाही. वा, काय म्हणाले ते, की एवढा निष्ठुर, एवढा क्रूर कर्मा मुलगा मिळाला, जर चांगला मुलगा मिळाला असता तर याचं कौतुक केलं असतं मी. वा वा, माझा मुलगा, माझा मुलगा म्हणून मी त्याला आवडून बसलो असतो, आसक्त झालो असतो आणि याला सोडून तुझ्या तपा करता वनात कधीच गेलो नसतो. पण आता मला निरासक्त भावाने मुलगा झाला, बरं झालं, एकदाच मी याला सोडून दिलं, हे माझ्यासाठी आणखी आनंदाची गोष्ट आहे. बरं झालं देवा. म्हणून त्या ठिकाणी महाराज अंग जे आहेत त्यांनी सगळं साम्राज्य वैभव सगळं सोडून दिलं आणि रात्रीच उठून बसले. झोपच येईना त्यांना, हे काय चाललंय म्हणे. त्यांनी एवढं क्रूर कर्म कधी केलंच नाही ना, आपल्या जीवनात केलं नाही, पाहिलंही नाही. आणि आपलाच मुलगा असं करतोय म्हटल्यानंतर राजा फार बेचैन, रात्री झोपेतून उठून बसले. म्हणजे महाराज काय करावं, त्यांना प्रश्न पडला, काय करावंच काय आता. म्हणून त्यांनी स्वतः उठून वनाकडे जाण्याचा निर्णय केला, कोणाला काहीही न सांगता. पाहिलं, पत्नी शेजारी झोपलेली, तर वेणीची आई झोपली आणि झोपेमध्ये एकदम काय म्हणतात, मस्त झोपलेली, एकदम शुद्ध पडली. म्हणजे काय नाही, तिला असंच टाकून निघून जायचं. तिला पण नाही सांगितलं, कोणालाच काहीच सांगितलं. जसं महाराज गौतम बुद्ध पण असेच उठून गेले होते. वैराग्य झालं ना, वैराग्य होणारा माणूस सगळ्या गावाला खबर नाही करत मी संन्यास घेतो, अजिबात नाही. आपलं करायचं ना, ते कळूनही देत नाही. एखादा म्हणजे फार संन्यासी होऊन तपस्वी होऊन समोर येईल तेव्हा आपण ओळखणार हा तोच का, म्हणजे असं होतं बरं का. संत महापुरुष जेव्हा गाव सोडून घर सोडून जातात ना, ते सगळीकडे दिंडोरीने पिटत बसत, त्यांना त्या घेणं देणं नाहीये. असा राजा वैराग्य धारण केलं आणि सगळ्याला त्याग करून रात्रीच वनामध्ये निघून गेले. आता राजा निघून गेला, मग आता राजाला कोणता एक मुलगा आहे, मग त्यालाच गादीवर बसवावं लागेल ना. पण हा राजा पण नाही, क्रूर आहे, क्रूर, अतिव क्रूर. तरी काही झालं तरी शेवटी राजाचा मुलगा आहे, राजगादीवर यालाच बसवावं म्हणून सगळ्या ऋषीमुनींनी घेतलं आणि त्याला गादीवर बसवलं. पण राज्याभिषेक झाल्यानंतर याचे काम आणखी जास्त वाढले. आतापर्यंत वडिलाचा थोडा थोडा धाक होता आणि तो राजाही नव्हता, त्याच्यामुळे ते थोडंसं कंट्रोल मध्ये होतं. पण आता वडीलही नाही आणि हा स्वतः राजा झाला, त्याच्यामुळे सगळी मनमर्जी. आता मात्र कोणालाच बरं बघेना, ब्राह्मण लोकांचा निरादर केला, अपमान केला. बघा, ब्राह्मण लोकांचा अपमान कधी करू नये, आपल्या कुळाला शाप लागतो. ब्राह्मण लोकांचं चुकू नये. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, ब्राह्मण ते ब्राह्मण आहेत, जरी ते नीती नियम पाळत असतील अथवा नसतील तरीही ते ब्राह्मण देवता आहेत. कधी कधी अशा बऱ्याच ठिकाणी झालं बरं का, ब्राह्मण लोक आले आणि त्यांची जी ठराविक जी दक्षिणा आहे, जी काही आहे हो, पण देणं आपलं गरजेचं आहे, ते घेतात नाही घेतात त्यांचा दोष अथवा जो काही लागेल तो त्यांना लागेल ना. तुम्हाला दान करण्याचं कर्म आहे, जर एवढी दक्षिणा ठरलेली आहे त्याच्यापेक्षा एक पैसाही कमी देऊ नका. शिवाय रोख द्यायचं बरं का, ब्राह्मण लोकांना उधार ठेवायचं नाही, त्यांना परत मागायची वेळ येऊ द्यायची नाही, ते परत आपल्या घरी येतील अशा प्रकारे वागायचं नाही. इकडे 2 वेळेचं भीक मागायची वेळ जरी आली तरी चालेल, पण ब्राह्मणांची दक्षिणा कधीही उधार ठेवायची नाही आणि कधीही ती दक्षिणा कमी सुद्धा द्यायची नाही. ब्राह्मण लोकांचा जो शाप आहे ना, त्यांनी मनात जरी विचार आले काय एवढं म्हणजे कमीच दिलं, एवढं मनात जरी आलं ना त्यांच्या, तरी फार मोठा दोष लागतो. परंतु त्याच जागी त्यांची जी दक्षिणा आहे ती दक्षिणा अत्यंत विनम्रपणे निमुटपणे
आशीर्वाद मिळतो मनापासून. हा चांगला माणूस आहे बरं का, म्हणजे सहज त्यांच्या मनात जरी ही भावना आली तरीही समजायचं की हा आशीर्वाद मिळाला. अशा प्रकारे ब्राह्मणांचा कधीही दोष अपराध करायचा नाही. आणि राजा वेल याने तर ब्राह्मणांवरच पहिलं सुरुवात केली, तिथूनच सगळ्यात जास्त त्रास द्यायला सुरुवात केली. ब्राह्मणांनी त्या ठिकाणी ब्राह्मण लोक ऋषीमुनी सगळे तपस्वी होते. त्यांनी फक्त राजा वेलकडे असं बघितलं, सगळे उठले आणि असं बघितलं आणि एक मोठा श्वास सोडला. ब्राह्मण लोकांनी एक सोबत श्वास सोडला, त्याचबरोबर राजा वेल त्या सिंहासनावर मरून पडला. काय झालं? मरून पडला. एवढी शक्ती हो ब्राह्मणांच्या मध्ये, साधारण समजायचं नाही. ब्राह्मण देवतांना ऋषीमुनींना साधारण समजायचं नाही. फक्त श्वासच सोडला, राजा मेला. त्यांनी अजून काही केलंच नव्हतं. पुढे काय करायची गरज आहे? म्हणून तर ब्राह्मण लोकांना शस्त्र उचलायची गरज नाही. ते स्वतः आपल्या आतमध्येच शस्त्र संपत्तीला धारण करून असतात. त्यांच्यामध्ये दिव्य शक्ती आहे, तर त्याचा वापर केला तर जग अख्खं काही राहणार नाही. एवढी शक्ती आहे संत महापुरुषांच्याकडे. ते वापरत नाही म्हणून आपल्याला वाटतं यांच्याकडे काहीच नाही, परंतु जर विचार केला तर असं असीम संपत्ती, अपार वैभव आहे त्यांच्याकडे. अशा प्रकारे राजा गेला. पण आता प्रश्न जागच्या जागी कसाच राहिला, कारण की अंग गेला, वेल गेला. आता राज सिंहासनावर बसेल कोण? कारण की राजा नसेल तर प्रजा भ्रष्ट होते, अत्याचार अन्याय सुरू होतात. चोर अगदी दिवसा ढोळ्या चोरी करायला सुरुवात करतील, कारण की राजाचं अनुशासन राहिलेलं नाही. राजाच नाही तर आपल्याला दंड कोण देणार आहे, शिक्षा कोण देणार आहे? म्हणून सगळीकडे अत्याचार अन्याय या सगळ्याला सुरुवात झाली. अशा प्रकारे त्या ठिकाणी ही सुरुवात झालेली बघून ऋषीमुनींना दया आली. म्हणजे की आता करायचं काय? म्हणून आता विचार केला आणि अंग वेल जो आहे, राजा वेल याच्या शरीराचं मंथन त्यांनी सुरू केलं. तर मग अशा प्रकारे कसं काय काही मंथन करतात? मग अंगाचं, कोणत्या हाताचं, कोणत्या पायाचं मंथन करतात, कुठून कोण निघतो याचं त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. तर याचं जे वर्णन आहे ते आपण उद्या श्रवण करूया. अशा प्रकारे आजची झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून वाणीला विश्राम देऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय